सात बारा कोणाचा? सात बारा कोणाचा? तपोवन आमच्या हक्काचं, तपोवन आमच्या हक्काचं. नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. हमसे टकराएगा, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. तपोवन आमच्या रामाचं, सात बारा कोणाचा? सात बारा कोणाचा? तपोवन आमच्या हक्काचं, नहीं चलेगी, नाही. तपोवन आमच्या रामाचं, तपोवन आमच्या रामाचं. सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी तपोवन येथे एकत्रित वृक्षतोड होऊ नये यासाठी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. सदर ठिकाणी वनभोजन करत आंदोलन करण्यात आलं असून वृक्षतोडीच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात आता विविध पक्षांकडून देखील आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेस पाठोपाठ प्रहार पक्षाकडून देखील रक्तदान करत आंदोलन करण्यात आलंय. रक्त घ्या परंतु झाडे तोडू नका अशा आशयाचे फलक हातात घेत घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलंय. आज आपण बघताय गेल्या खूप दिवसापासून या तपोभूमी या तपोवनाला वाचवण्याकरता नाशिककर संघर्ष करताय. सगळ्या पक्षाचे सगळ्या संघटनांचे जोडे बाजूला ठेवून प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य असलेल्या या तपोभूमीमध्ये ज्या पद्धतीने झाडं तोड करून बिल्डरांच्या ठेकेदारांच्या घशामध्ये नाशिककरांचा पैसा, नाशिककरांचा ऑक्सिजन, नाशिककरांचा निसर्ग त्यांच्या घशात घालण्याचा जो घाट आहे तो कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून आज सर्व आम्ही सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त इथे वनभोजन करायला आलो आणि संदेश द्यायला आलेलो आहोत की कोणीही नाशिककरांचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. बाहेरून आलेले नेते, बाहेरून आलेले मंत्री, बाहेरून आलेले प्रशासनातले अधिकारी आणि विशेषतः या भाजपच्या नेत्यांना आम्हाला तुमच्या माध्यमातून सांगायचंय की इथलं एकही झाड आम्ही तोडू देणार नाही. आम्ही झाड का एका फांदीला सुद्धा तुम्हाला हात लावू देणार नाही. ज्या पद्धतीने ज्या ठेकेदारांकरता हा सगळा घाट घातला जातोय त्या ठेकेदारांना या नाशिकशी काही घेणं देणं नाहीये. लाखो हजारो करोडो रुपये नाशिककरांच्या टॅक्स मधनं घेत आहे आणि तेच या कुंभमेळ्यामध्ये वापरणार आहे. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की या निसर्गाचा ऱ्हास झाला नाही पाहिजे. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये इथली झाडं तोड करू देणार नाही. भूखंड अजून भरपूर आहेत साधू ग्राम करता आणि साधू संतांनाही जंगलात राहायचं असतं, साधू संतांनाही तप करायचा असतो. त्यामुळे इथे सिमेंटचं जंगल आम्ही होऊ देणार नाही. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या वनभोजनाच्या माध्यमातून सोनियाजींच्या वाढदिवसाच्या माध्यमातून आम्ही संदेश देतो. जे सत्ता स्थानी भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष जर स्वप्न बघत असतील की झाड आणि जंगल तोडावं, ते स्वप्न बघणं बंद करा. नाशिककर एकत्र झालेले आज हजारोच्या संख्येने, उद्या लाखोच्या संख्येने आम्ही रस्त्यावर उतरतो. पावन झालेल्या या नाशिक नगरीतील नाशिकच्या नागरिकांची भावना या परिसराशी जोडलेली आहे आणि प्रभू रामचंद्रांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केलं त्या तपोवनाच्या या संघर्ष भूमीत, तसं पाहिलं गेलं ते तपोवन आहे परंतु आता ही भूमी संघर्षाची भूमी आहे. या भूमीतनं हजारो लाखो लोक आज प्रेरणा घेत आहे. ते तपोवन वाचवण्याकरता आज काँग्रेस पक्ष एकजुटीने सगळेजण आज आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत. प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी आदरणीय ब्रिज किशोरजी दत्त, आमच्या प्रभारी आदरणीय श्रुतीताई म्हात्रे, ज्येष्ठ नेते राजेंद्र बागुल यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आज आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त वनभोजनाचा कार्यक्रम आम्ही इथे ठेवलेला आहे. वनभोजनाचा कार्यक्रम ठेवण्याची उद्देश आहे की ही तपोवन, ही तपोभूमी, राजाभाऊ असतील त्यांच्यासारखे अनेक शेकडो जे रोज संघर्ष करतायत, जे रोज रात्रंदिवस हे झाडं वाचवण्याकरता प्रयत्न करतायत, या निसर्गाच्या सान्निध्यात सोनियाजींच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळे एकत्र झालो. आज आम्ही प्रतिज्ञा करतो की या तपोभूमीतलं, या तपोवनातली झाड काय एकही फांदी आम्ही तुटू देणार नाही.
आम्ही शासनाला इथून आम्ही संदेश देतोय, प्रशासनालाही आम्ही संदेश देतोय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही संदेश देतोय की या तपोवनातले एकही फांदे आम्ही तोडू देणार नाही. नाशिककरांची कुठलीही भावना दुखवण्याचा जर प्रयत्न केला तर हा संघर्ष आता हजारात आहे, तो लवकरच लाखामध्ये बदलणार आहे. तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मी सांगतो की ही तपोभूमी आपल्या सर्वांची आहे. पक्षाचे जोडे बाजूला ठेवून सगळेजण संघर्ष करताय. या सर्वांना पाठिंबा देण्याकरता आज काँग्रेस पक्ष एकजुटीने इथे एकत्र झालेला आहे. मी राजेंद्रजी बागुल यांना विनंती करतो की त्यांनी जरा रूपरेषा आमच्या आंदोलनाची, आमच्या संघर्षाची, आजच्या दिवसाची आणि आजच्या दिवसाचं महत्त्व. ब्युरो रिपोर्ट, उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, नाशिक. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.